तुझ्या मुलाच्या भविष्याची चिंता सोड, माझा हा एक संदेश ऐक. आई वडिलांनो, रोज रात्री झोपताना एकच विचार सतावत असतो का? माझ्या मुलाचं पुढे काय होणार? तो योग्य मार्गावर जाईल का? त्याचं आयुष्य सुखी होईल का? आज अनेक आई वडील बाहेरून हसतात, पण मनातून तुटलेले असतात, कारण त्यांना स्वतःच्या दुःखापेक्षा मुलाच्या भविष्याची चिंता जास्त असते. पण भक्तांनो, आज स्वामी समर्थांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित हा संदेश तुमच्यासाठीच असेल. भक्तांनो, या जगात आई वडिलांचं मन सर्वात जास्त कुणासाठी धडधडत असेल तर ते आपल्या मुलांसाठी. मुलगा छोटा असताना चिंता असते, तो पडेल का, त्याला काही होईल का, आणि मोठा झाल्यावर चिंता बदलते, त्याचे शिक्षण, नोकरी, लग्न, भविष्य. आई वडिलांचं आयुष्यच मुलांच्या विचारात निघून जातं. पण आज स्वामी समर्थ तुम्हाला सांगत आहेत, ज्याला जन्म दिला त्याची काळजी घेण्याची शक्ती मी आधीच निर्माण केली आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या हातात नसते. भक्तांनो, आपण आई वडील म्हणून प्रयत्न करू शकतो, पण प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते. कधी मुलं ऐकत नाहीत, कधी चुकीच्या लोकांमध्ये अडकतात, कधी अभ्यासात मन लागत नाही, कधी आयुष्यात अपयश येतं आणि मग आई वडिलांचं मन घाबरतं. पण लक्षात ठेवा, जिथे तुमची ताकद संपते तिथूनच स्वामींची कृपा सुरू होते. स्वामींवर विश्वास ठेवायला शिका. आज अनेक लोक सतत चिंता करत राहतात, उद्या काय होईल, माझ्या मुलाचं काही बिघडलं तर, तो चुकीच्या मार्गाला गेला तर. भक्तांनो, सततची चिंता घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. मुलांवर विश्वास ठेवा आणि त्याहून जास्त स्वामींवर विश्वास ठेवा, कारण काही वेळा आपण जे पाहू शकत नाही ते स्वामी समर्थ आधीच पाहत असतात. मुलांना फक्त पैसा नाही, संस्कार द्या. भक्तांनो, आज अनेक आई वडील मुलांसाठी पैसा कमवण्यात इतके व्यस्त झाले आहेत की मुलांशी बोलायलाही वेळ नाही. मोठं घर, मोठा मोबाईल, महागडे कपडे, हे सगळं देताना आपण एक गोष्ट विचारतो, ते म्हणजे संस्कार. मुलांना स्वामींचं नाव शिकवा, चांगलं वागणं शिकवा, लोकांचा आदर करायला शिकवा, कारण पैसा आयुष्य बनवत नाही, संस्कार आयुष्य घडवतात. सतत तुलना करू नका. शेजारच्या मुलाला एवढे मार्क, तो नोकरीला लागला, तू काहीच करत नाहीस, अशा शब्दांनी मुलं आतून तुटतात. प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. काही फुलं लवकर उमलतात, काही उशिरा, पण प्रत्येकात फुलाचं सौंदर्य वेगळं असतं. स्वामींचा मोठा संदेश. स्वामी समर्थ सांगतात, तू तुझं कर्तव्य कर, बाकी माझ्यावर सोड. भक्तांनो, तुम्ही प्रेम द्या, संस्कार द्या, योग्य मार्ग दाखवा, पण प्रत्येक क्षणी भीतीत जगू नका, कारण घाबरलेलं मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. एका आईचा भावनिक अनुभव. एका आईचा मुलगा सतत चुकीच्या संगतीत होता. आई रोज रडायची, रात्रभर झोप यायची नाही. एक दिवस ती स्वामींच्या मठात गेली आणि रडत म्हणाली, स्वामी, आता माझ्याकडून काही होत नाही. त्या दिवसापासून तिने एकच गोष्ट केली, रोज मनापासून श्री स्वामी समर्थ जप. हळूहळू मुलामध्ये बदल होऊ लागला. वाईट मित्र दूर गेले आणि काही महिन्यातच त्याचं आयुष्य बदललं. भक्तांनो, जिथे आई वडिलांचे अश्रू खरे असतात तिथे स्वामी नक्की धावून येतात. मुलांवर प्रेम करा, पण गुदमरवू नका. काही आई वडील प्रेमाच्या नावाखाली मुलाला सतत कंट्रोल करतात. प्रत्येक गोष्टीत भीती, प्रत्येक गोष्टीत शंका, मग मुलं दूर जाऊ लागतात. त्यांना समजून घ्या, त्यांच्याशी मित्रांसारखं बोला, कारण प्रेम म्हणजे फक्त काळजी नाही, प्रेम म्हणजे विश्वास. चिंता सोडण्याचा उपाय. दररोज सकाळी किंवा रात्री स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा आणि मनापासून म्हणा, स्वामी, माझ्या मुलांचं रक्षण कर, त्याला योग्य मार्ग दाखव, त्याच्या आयुष्यात सुख, शांती आणि चांगले विचार द्या. हा विश्वास रोज वाढवत जा. जीवनातील सत्य. भक्तांनो, मुलांचं भविष्य फक्त पैशांनी सुरक्षित होत नाही. काही श्रीमंत लोक दुःखी असतात आणि काही साधे लोक खूप आनंदी असतात, कारण खरं सुख मनात असतं. म्हणून मुलांना फक्त यश नाही तर चांगलं मन द्या. आई वडिलांनी, तुमची प्रार्थना कधीच वाया जात नाही. तुम्ही मुलांसाठी केलेला प्रत्येक अश्रू, प्रत्येक जप, प्रत्येक चिंता स्वामींपर्यंत नक्की पोचते. म्हणूनच आजपासून भीती कमी करा आणि विश्वास वाढवा, कारण जिथे आईची प्रार्थना आणि स्वामींचा आशीर्वाद असतो तिथे मुलांचं भविष्य कोणीही खराब करू शकत नाही.
जर तुम्हालाही स्वामींवरती पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वामी संदेशांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.